नमस्कार. देववाणी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला शब्द भगवत. इयत्ता 10वीला हा शब्द आहे. पहिलाच शब्द त्यांना तो पाठांतराला आहे. वत प्रत्ययांत पुल्लिंगी असा हा शब्द आहे. आपली देवशब्द म्हणण्याची जी पद्धत तुम्ही पहिल्या लेक्चरमध्ये बघितली तसाच हा शब्द आपण म्हणणार आहोत, पाठ करणार आहोत. तर थेट शब्दालाच मी आता सुरुवात करते. भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी, भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी, भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी, भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी. हे भगवन, हे भगवन्तौ, हे भगवन्तः संबोधन. तुम्ही हा शब्द तुमच्या पुस्तकात किंवा धातुरूपावलीमध्ये उघडून ठेवा आणि ती रूपं कशी आहेत ती डोळ्यांनी बघा. म्हणजे नेमकी ती रूपं लिहिताना कशी लिहायची, त्याच्यातल्या ह्रस्व-दीर्घाच्या चुका तुमच्या होणार नाहीत. कुठे विसर्ग लिहायचा, कुठे नाही लिहायचा हे तुम्हाला कळेल. जसं इथे भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा आहे, भगवन्तः नला त जोडलेला आहे, आणि भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया आहे. भगवत असं एक अकारांत असा तो पूर्ण शब्द आहे आणि पुढे विसर्ग आहे. भगवतः असा द्वितीया बहुवचनाचं ते रूप आहे. तर ते लक्षात येण्यासाठी, ते डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी, ते स्मरणात राहण्यासाठी तो शब्द तुम्ही तुमच्यासमोर उघडून ठेवा. तुमच्या पुस्तकात म्हणा किंवा धातुरूपावलीमध्ये तो शब्द उघडून ठेवा. तर आता पुन्हा तो शब्द आपण पाठांतराला सुरुवात करूया. भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी, भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी, भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी, भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी, भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी, भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी, भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी, भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी, भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी, भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी, भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी, भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी, भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी, भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी, भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी. पुन्हा भगवान भगवन्तौ भगवन्तः प्रथमा, भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया, भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया, भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी, भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी, भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी,
भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी। भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी। भगवान् भगवन्तौ भगवन्तः प्रथमा भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी। हे भगवन् हे भगवन्तौ हे भगवन्तः संबोधन। हे भगवन् हे भगवन्तौ हे भगवन्तः संबोधन। पुन्हा एकदा शब्द पूर्ण म्हणते मी। भगवान् भगवन्तौ भगवन्तः प्रथमा भगवन्तं भगवन्तौ भगवतः द्वितीया भगवता भगवद्भ्यां भगवद्भिः तृतीया भगवते भगवद्भ्यां भगवद्भ्यः चतुर्थी भगवतः भगवद्भ्यां भगवद्भ्यः पंचमी भगवतः भगवतोः भगवतां षष्ठी भगवती भगवतोः भगवत्सु सप्तमी। हे भगवन् हे भगवन्तौ हे भगवन्तः संबोधन। तर इथे आपला शब्द पूर्ण झाला। आता या वत प्रत्ययांत शब्दाप्रमाणेच तुम्हाला क्षमावत हिमवत बलवत दयावत अशी काही शब्दांची यादी तुम्हाला त्या शब्दाच्या खाली भगवत शब्दाच्या खालीच दिलेली आहे। तर ते शब्द तुम्ही प्रॅक्टिस म्हणून चालवून बघू शकता किंवा गतवत पठितवत वगैरे अशी दृष्टवत नीतवत अशी कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणंसुद्धा तुम्ही चालवून बघू शकता। ती तुम्हाला प्रॅक्टिस होईल। तर आता राहता राहिला प्रश्न हा की मी भगवत शब्द का घेतला देवानंतर। देवशब्द 8वीचा होता। आता इथे काय क्रमाने 8वीचे शब्द मग 9वीचे मग 10वीचे असा काही क्रम मी ठरवलेला नाही आहे। भगवत शब्द मी केवळ याकरता घेतला की सध्या मे महिना चालू आहे आणि शाळा बंद आहेत, मुलांना सुट्ट्या आहेत। जी मुलं 10वीला आहेत त्यांचे क्लासेस चालू असतात। त्यांना जर संस्कृतची लेक्चर्स तिथे देत असतील तर उत्तमच, पण त्यातल्या त्यात भगवत शब्द पाठ होईल या व्हिडिओबरोबर ते म्हणतील आणि त्यांचा निदान भगवत शब्द पाठांतराला ते सुरुवात करतील हा हेतू आहे माझा, म्हणून हे मार्गदर्शन। तर इथे आपण थांबूया। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अधिकाधिक या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या, पाठांतर करा, अभ्यास करा, 10वीचा छान सुरुवात करा। तर इथे आपण थांबूया। धन्यवाद।